गौरी स्पेशल पोळ्या करणार आहे। पोळ्या करण्यासाठी मी ही एक पेला डाळ घेतली, थोडंसं तेल आणि पाणी घालतो। कटाच्या आमटीला पाणी पाहिजे नाही म्हणून जरा जास्त घालतो। आता 5-6 शिटा द्यायला लागतात। गॅसवर ठेवणार आहे आणि हे शिटा होईपर्यंत हे खोबरं आहे की नाही, हे खोबरं अर्धा बकल घेतलं मी, म्हणजे हाफ खोबरं घेतलं आहे। हे खोबरं मी बारीक हे खवून घेणार नाही, मला खवता येत नाही, मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आज डाळ आणि नारळ दोन्ही मिक्स पोळी करणार आहे मी। कर्नाटकमध्ये फेमस आहे हे खोबरं। काय करायचं, खवून घ्यायचं ॲक्च्युली, पण मला खवता येत नाही म्हणून मी खवणार नाही। आणि ह्या खोबऱ्याची चव किती आहे, 1 वाटी असेल तर त्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि डाळीचं आपल्याला काय प्रमाण, आपलं 1 वाटीला मी 1 वाटी घेते आणि हे दोन्ही मिक्स करायचं आणि पुरण करून घ्यायचं। पहिल्यांदा मी डाळ शिजायला ठेवते आणि खोबरं हे करून घेते, मिक्सरला बारीक करून घेते। आता एक 5 शिटा द्यायला लागतात मला। 5 शिटा देते तोपर्यंत हे करून घेते, खोबरं तेवढं बारीक नाईस करून घेते। आता कुकर गार झाला, डाळ चांगली शिजली आहे। आता काय करायचं, हा कट काढून घेते पहिल्यांदा आणि मग गूळ आणि खोबरं मिक्स करते। आता हे खोबरं मी नाईस करून घेतले, कारण खवून घेतलं चालते तर मला खवता येत नाही म्हणून आता हाताला नाईस करते। मिक्सरनं नाईस केलं, हाताने सॉरी मिक्सरनं नाईस केलं। आता हे किती झालं, 1 वाटी तर ह्याचा हिशोब वेगळा असतो। डाळीला 1ला 1 लागतं, मग खोबऱ्याला 1ला अर्धं लागतं। म्हणजे ते शक्यतो आपल्या घरात कसं असेल त्याच्यावर अवलंबून जायचं। आमच्या घरात 1 वाटीला अर्धी वाटी कट करतो। त्यात वेलदोडे 2 पूड होण्यासाठी घातलेले, सेपरेट वेलदोड्याचे पूड, जायफळाचे पूड घालायला लागू नये। आणि ते पुरण ते सेपरेट करून घेतलं, हे सेपरेट करायचं, मग दोन्ही मिक्स करायचं। कारण काय असतं, ते पुरणाची चाळण असते की नाही, त्या चाळणीचं एकदा खोबरं पडत नाही, त्याच्यापेक्षा हे नाईस करून हे सेपरेट करायचं, ते सेपरेट करून कढईत भिजवून ठेवायचं। कधी पण पोळीची कणिक अशी असावी, लांब तार झाली पाहिजे। कणिक भिजवून ठेवते, आता व्यवस्थित मिक्स होऊ दे। हे मिक्स झालं की गार करायचं, गार झाल्यावर दोन्ही मिक्स करायचं। आमटीसाठी हे शिजवलेली डाळ, म्हणजे हे केलं नाही मी, पुरण घेतलं की जास्त गोड होतं। डाळ, गूळ, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर हे सगळं चेचून घेणार आहे। इकडं आमटीला पाण्याचा कट काढून ठेवला आहे मी, चेचून फोडणी टाकणार आहे। हे खोबऱ्याचं 1 वाटी खोबरं मिक्सरला बारीक करून मी घेतलं आणि हे डाळ आणि गूळ बारीक करायला घेतलं। पहिला ह्याचं पुरण करून घेणार, मग ते मिक्स करणार। आता हे डाळीचं पुरण केलं आहे, डाळ गूळ मिक्स करून, आणि हे खोबरं खवून गूळ घालून गरम करून घेतलेलं आहे, ह्याचा पाक केला आहे। आता काय केलं, हे दोन्ही इथं तयार आहेत, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे। जर आपल्याकडे जास्त काय वब्बट करण्यासाठी किंवा नारळाची पोळी करण्यासाठी जास्त खोबरं नसेल तर असं करायचं, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं। आता हे दोन्ही मिक्स झालं की नाही पुरण तयार झालं। हे नारळाची आणि नारळाचं पुरण आणि डाळीचं पुरण मिक्स केलं। हे नवी ट्रिक, हे कर्नाटकमध्ये जास्त वापरले जाते। एक प्रकारची अशी डिफरंट टेस्ट असते। आता गणपतीला की नाही बरेच नारळ फोडलेले असतात, आता गौरीला स्पेशल पोळी करायला पाहिजे, छान वाटते। मी 2 पोळ्या करून दाखवते, नंतर मग परत हे आणि हे सगळं मिक्स करून एकदमच घेणार आहे दोन्ही। ह्याचा किती पाहिजे तेवढं मिक्स करून घ्यायचं, ते निम्म हे निम्म। म्हणजे अर्धा किलो डाळ असेल तर 1 पेला डाळ असेल तर 1 पेला नारळाचा चव असायला पाहिजे, पण मग मिक्स करायचं नाही, नंतर पुरण होत नाही, म्हणून ह्याचं पुरण सेपरेट करायचं, त्याचं पुरण सेपरेट करायचं, दोन्हीचं मिक्स करून घ्यायचं।
दोन्ही मिक्स करून गॅसवर ठेवायला काही प्रॉब्लेम नाही, पण मग ते पुरण करायच्या मशीनमधनं खाली पडत नाही खोबरं, म्हणून दोन्ही सेपरेट करून घेऊन अशा पुरणाच्या गोळ्या करून फार छान पोळ्या होतात. लहान मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊन देण्यापेक्षा असं काहीतरी केलं 2 दिवस मुलं खातात तुपाबरोबर, पोट पण भरतं त्यांचं. असं मग लुसलुसीत पुरण व्हायला पाहिजे. आता काय करायचं, ही कणिक भिजवून ठेवली की अशी मऊ व्हायला पाहिजे. थोडीशी काढून घ्यायचं आणि गोळा हा पाठवून घ्यायचा. हे अशा प्रकारे भरायचं आत आणि राऊंड करून घ्यायचं. जास्त पीठ घ्यायचं नाही आणि हे पीठ काढायचं नाही, काढलं तर पोळी फुटायला लागते. आणि इथं असं करेक्ट मॅच करून घ्यायचं. आता मी ह्या 2-3 पोळ्यांचं करून घेतलं. आता काय करायचं, पीठ लावायला लागतं, कारण मी काय तेल लावून पोळी करत नाही, पीठ लावायला लागतं. जरा सुरुवातीला असं करून घ्यायचं म्हणजे पुरण साईडनं पसरलं जाते. तशाची पण पोळी केली की आतला भाग हा हे व्हायला पसरला गेला. आता गॅस मोठा टाकायचा. आता ही पोळी एका साईडला पचल्या, दुसऱ्या साईडला पचल्यासाठी घातली. अशा प्रकारे लाटून घ्यायचं. फार मोठ्या साईजची करायला बघायचं नाही, नाहीतर फाटायला बघते. आणि थोड्या लहान साईजचीच बघायची, मीडियम साईजची करायची. तेल तूप आपल्याला जे काय आवडतं ते घालायचं. मी काय करते, आता तेल लावते पोळीला आणि नंतर मग जेवायच्या वेळेला तूप लावते. हे कसं करते, आणि ह्या पोळीबरोबर गुळवणी वगैरे खाता येत नाही, गुळ असतं हे, गुळ नाही खोबरं असते, म्हणून ही पोळी गुळवणी वगैरे काही करायची नाही. बघा पोळी किती छान भाजलेली आहे. दोन्ही पुरण मात्र सेपरेट करून घ्यायचं आणि मग त्याला मिक्स करायचं. आता मी राहिलेल्या पोळ्या करून घेते.